जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन। यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी। यमुना तीर वनचारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम। जय गौरानिताय 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 जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद 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 जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय। श्रीमद् भगवद गीता की जय। श्रील प्रभुपाद की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च। श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। कोणाला आठवते आपण काय केलेलं मागच्या आठवड्यात? आपण ध्यानयोगातला अध्याय सॉरी श्लोक 25वा आणि 26वा केलेला मागच्या वीकेंडला प्रभूजी. बरोबर. ज्याच्यामध्ये जो फोकस होता की आपण म्हणजे अगोदर जसं सांगण्यात आलं की आपण समाधी अवस्थेत असलं पाहिजे वगैरे, पण 25व्या श्लोकामध्ये की तुम्ही तुमचा जो निश्चय केलेला आहे, आता निश्चय तुम्ही सांगितलं होतं की निश्चय हा चांगला पण असू शकतो वाईट पण असू शकतो, पण शक्यतो म्हणजे बेसिकली शक्यतो नाही म्हणजे बेसिकली आपला चांगला जर निश्चय असेल तर त्याच्यावरच दृढ विश्वास ठेवून आपण तो चांगला आहे का वाईट आहे अगेन त्याच्यावर पण आपलं थोडंसं डिस्कशन झालं की बुद्धी आपल्याला तो संकेत देते की हा चांगला इनिशिएटिव्ह आहे का रॉंग इनिशिएटिव्ह आहे, आणि बुद्धीद्वारे जो आपण डिसिजन घेतलेला आहे
तो आपण इनिशिएटिव्ह जो घेतलेला आहे तो दृढ विश्वासाने कंटिन्यू करून आपण त्या समाधी अवस्थेमध्ये, आता समाधी अवस्था म्हणजे काय तर रादर दॅन फोकसिंग ऑन आपले इंद्रिय, आपण आत्म्याकडे जास्ती आकृष्ट होऊन आपण कृष्ण भावनेकडे, जर आत्म्याकडे आकृष्ट झालो तर आपण कृष्ण भावनेकडे आकृष्ट होऊ. तर त्याच्याकरता आपलं समाधीकडे आपलं चित्त किंवा मन स्थिर ठेवायचं आणि अ, त्याच्यामुळे आपण बेसिकली कृष्ण नाही, तिथे कृष्ण भावनेचं नाही, तेच सांगितलं तिथे की स्वतःचं मन स्थिर ठेवून आत्म्यावर मन केंद्रित करायचं बेसिकली. हा आपण आणि मग पण मग आपल्याला मनात ही शंका येऊ शकते की आपण आत्म्यावर कसं स्थिर करू शकतो, कारण मन तर आपलं एवढं चंचल आहे, इकडे तिकडे आपले विचार वेगवेगळे इंद्रियांकडे आकृष्ट करणारे असे होऊ शकतात. तर त्याच्याकरता कृष्ण भगवानांनी आपल्याला सांगितलंय की मन हे जरी चंचल असलं तरी तुम्ही जर त्या मनावर कंट्रोल मिळवला, रादर दॅन मनाने तुमच्या इंद्रियावर कंट्रोल मिळवण्यापेक्षा तुम्ही जर त्या मनावर कंट्रोल मिळवला तर आपण निश्चितच या पाथवर सक्सेसफुल होऊ शकू बेसिकली, असं थोडक्यात. बर बर. सुहास प्रभू, तुम्हाला काय ऍड करायचं? हो प्रभू, आणि आणखीन एक पॉइंट ऍड करायचा, माताजीने जे सांगितलं ही प्रोसेस जी आहे ती स्लो आहे. तिथे तुम्ही शब्द वापरला क्षण आहे क्षण आहे. बरोबर. आणि आणि एक म्हणजे एक कॉन्फिडन्स, एक हे पाहिजे, दृढ निश्चय हवा आणि एक इंटेलिजन्स हवा. तर एखाद वेळेस म्हणजे दृढ निश्चय नसला तरी चालेल, पण इंटेलिजन्स पाहिजे. म्हणून मन जे आहे ते आत्मावर करायचं. पण भौतिक जगात उलट होतं, जे इंद्रिय असतात ते मनाला कंट्रोल करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे मन खूप चंचल असतं. म्हणायला तसं सोपं असतं, पण आपण समजा ही प्रॅक्टिस जर केली हळूहळू, तर जरी मन आपलं विचलित झालं या भौतिक जगात, तर जरी वी कॅन ब्रिंग द माइंड इन अवर कंट्रोल. बरोबर बरोबर. म्हणजे बर. इंद्रियांवर आपण कंट्रोल करू शकतो. खूप छान खूप छान. आणि आणि इथे दोन हा एक्झाम्पल तुम्ही दिले होते आई आणि मुलाचं, हा की जसं मुलगा म्हणजे लहान मुलगा बेसिकली मन आहे, पण आई त्याला कसं म्हणजे कंट्रोल करून ठेवते बाय गिव्हिंग राईट डायरेक्शन्स अँड राईट फोकस, ते तुम्ही सांगितलेलं आहे. आणि अनदर तुम्ही इथे त्या साधूचं एक म्हणजे गोस्वामी बद्दल तुम्ही सांगितलं होतं एक एक्झाम्पल, की जो पाण्यामध्ये जलामध्ये राहून समाधी करत होता, पण त्याच्यावर शेवाळ आलं, पण तिथे म्हणजे ते समाधी चालू असताना त्याचे जेव्हा डोळे उघडले गेले तेव्हा ते सगळं माशाचं वगैरे बघितलं आणि मग तो कसा राजाकडे वगैरे गेला ते सगळं. तर बरोबर त्याच्यावरून ती कंटिन्युअस प्रोसेस असली पाहिजे, हे आपण एक तुम्ही मेसेज बरोबर. दिलेला होता. त्याच्यामध्ये असे बरेच गोष्टी येतात. एक तर शनै शनै रूपरमेद कृष्ण बोललाय, तर मिनिंग हे आपल्याला कळलं पाहिजे की ती पी हळद आणि हो गोरी, ही आपल्याकडे एक म्हण आहे ना, की तसं होत नाही कधी, की बाबा आज हळद प्यायली आणि लगेच मी गोरी कशी नाही झाले, असं कोणी विचारलं तर आपण हसू ना त्या वाक्यावरती. तर तसं आहे की बरेच लोक बोलतात अरे तुमच्या हातात तर माळ आहे पण तुम्ही असे असे वागता म्हणून. तर ते कसं असतं की आपण ह्या प्रोसेसमध्ये पाय टाकलेला आहे, पुढे चालू झालेलो आहोत चालायला, तर त्या प्रोसेसमधनं पूर्णपणे म्हणजे फिनिश्ड प्रॉडक्ट बनवून बाहेर पडायला वेळ लागतो. तर कृष्ण काय सांगतोय की बाकीच्यांचं जाऊन दे, जे आपल्याकडे बघतात आणि काही कमेंट्स करतात, पण आपल्याला स्वतःला कळलं पाहिजे की हे इन्स्टंट रिझल्ट नाही मिळत ह्या गोष्टींमध्ये. आणि आपण त्याच्याकरता एक्झाम्पल घेऊ शकतो. समजा आपण एखादा आरसा असेल किंवा एखादी काच असेल आणि बरीच बरीच वर्ष धूळ खात पडलेली असेल, तर त्याला काय होतं की एकदा त्याला साफ केल्याने ते व्यवस्थित साफ नाही होत. त्याला बरेच दिवस कंटिन्युअस साफ करत राहावं लागतं त्याला, आणि ग्रॅज्युअली तो पूर्णपणे चांगला साफ होतो त्याला. तर हे आपलं पण तसं आहे. आपलं मन, आपली बुद्धी, आपले इंद्रिय वगैरे आपण इतक्या जन्मांपासून आपण फक्त सारखे आपण स्वार्थीसारखे आपण स्वतःच्या वरती केंद्रित केलेलं आहे. ते आता ह्या इंद्रियांना, मनाला आणि बुद्धीला शुद्ध करण्याची आवश्यकता आहे कृष्णाच्या चरणांवरती आश्रय घेऊन.
आणि त्याच्याकरता वेळ लागतो. वेळ लागतो ह्याचा अर्थ हा नाही की कृष्णाच्या चरणांवरती गेल्यावरती लगेच आपल्याला स्थान नाही मिळत, तसं नाही येते. कारण आपली 100% डेडिकेशन नसतं. एखादा पंखा चालू असला आणि पंख्याचं बटन बंद केलं तर त्या पंख्याला पूर्णपणे बंद व्हायला कसा 2 सेकंद 4 सेकंद लागतात ना, काही वेळ लागतो त्याला. तर तसं आहे ते. ती आपली जी टेंडन्सी आहे ना, की ज्यामुळे आपण पाप करतो किंवा आपण चुकीचं वागतो, त्या टेंडन्सीला पूर्णपणे जायला वेळ लागतो. आणि जोपर्यंत आपण संपूर्णपणे शुद्ध होत नाही तोपर्यंत कृष्ण आपल्याला जवळ घेत नाही आपल्याला. तर ते एक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मनासाठी हे 3 शब्द वापरलेले आहेत कृष्णाने 26व्या श्लोकामध्ये. निश्चलती, हा, नंतर चंचलम आणि अस्थिरम. याचा अर्थ काय आहे, तो बेसिकली एका स्थानावरती कधी राहत नाही, कंटिन्युअसली वन टॉपिक टू अनदर फिरत राहत होतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला एक टॉपिक मध्ये मन भरलं तर मग दुसऱ्या टॉपिक वरती आपण जातो, त्याच्यावर मन भरलं तर तिसऱ्या टॉपिक वरती. तर ज्याप्रमाणे एका भौतिक माणसाला एवढे सगळे विषय असतात तरी सुद्धा त्याला सफिशियंट म्हणजे मन त्याचं भरत नाही, म्हणजे त्याला अजून काहीतरी हवं असतं, अजून काहीतरी हवं असतं. त्यामुळे मन एका टॉपिक पासून दुसऱ्या टॉपिक कडे कंटिन्युअसली फिरत राहतं. पण एका डिवोटीचं कसं असतं, तो फक्त म्हणजे फक्त कृष्णावरती मन केंद्रित करतो आणि तो सॅटिस्फाईड राहतो त्याच्यामध्ये. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न आहे का? नाही, एकच कमेंट करायचं आहे प्रभूजी की हे म्हणजे अ, या गोष्टी सगळ्या अचीव करणं एवढं साधी सोपी गोष्ट नाहीये, पण हळूहळू आपण अचीव करू. हेच आय मीन ॲज अ भगवद्गीतेचे साधक आपण म्हणू शकतो. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि कृष्णाने तेच सांगितलेलं आहे, मन भरकटणार नाही असं तो बोलतच नाहीये. तो बोलतोय मन भरकटेल म्हणून तो बोलतोय चंचलम अस्थिरम निश्चलती, तो बोलतोय. पण त्यांनी उत्तर काय दिलंय त्याच्यावरती, की मन भरकटलं म्हणजे असं नाही की तुम्ही पूर्णपणे भरकटून जावं. तो बोलतोय की तुम्ही मनाला कंट्रोल घ्या. ते जेथे जेथे भरकटते तेथे तेथे मनुष्याने ते खेचून घ्यावे तेथून आणि आत्म्याच्या नियंत्रणात आणावे. मिनिंग ही इज नॉट रिजेक्टिंग की बाबा मन भरकटणार म्हणून. ते मन भरकटतं. आपण किती वेळा बघतो, आपण पूजा करत असताना सुद्धा मनात विचित्र विचित्र विचार येतात. ऑफिसचे येतील, फॅमिलीचे येतील, पैशाचे येतील, कसलेही येतील, पण येत राहतात. पण मनाला भरकटलेलं असले परत खेचून आणायचं, परत कृष्णाकडे घेऊन यायचं त्याला. आणि असं केल्याने काय होतं ते तो ह्या 27व्या श्लोकापासून पुढे सांगतोय. तर आज आपण 3 श्लोक घ्यायचा प्रयत्न करू आपण, आणि आपण एक लॉजिकल एंडला आपण पोहोचूया. आणि त्याच्या आधी आज एकादशी आहे आणि सगळ्यांना शुभ एकादशी. सुहास प्रभू नेहमी मला मेसेज टाकतात त्याच्यावरती, त्यामुळे मी आज आठवणीने तुम्हाला सांगतोय. तर जर का तुम्ही एकादशी पाळत असाल तर उत्तम, नाही करत असाल तर प्लीज चालू करा. एकादशीला शक्यतो उपवास करावा. आणि उपवासाचं खाणं काय ते आपल्याला तर माहितीच असेल. तर उपवासाचं खावं, शक्यतो डाळ दाणा वगैरे हे सगळं खाऊ नये. काही भाज्या असतात त्या पण खायच्या नसतात आपण. आणि म्हणजे तुम्हाला आठवत असेल की शिवाजी महाराज जेव्हा तुकाराम महाराजांची परीक्षा घेतली त्यांनी, आणि जेव्हा त्यांना कळलं की ही व्यक्ती खरोखरच साधू संत आहे म्हणून वगैरे, तर त्यांच्या शरणात गेले ते. आणि ते बोलले की मी पण तुमच्या बरोबर राहणार आजपासून वगैरे. तर ते बोलले नको, तुम्ही तसं नका करू, तुम्ही क्षत्रिय आहात, राज्याचा कारभार तुम्ही सांभाळताय, तर तुम्ही तुमचं कार्य करत राहा तुम्ही. मग ते बोलले की मी अजून काय करू, तर त्यांनी एवढं सांगितलं, गळ्यात तुळशी माळा घालायची, एकादशीचा उपवास करायचा, आणि अजून 1 का 2 असं अजून गोष्टी सांगितल्या. पण प्रॉमिनंट म्हणजे आपल्या टॉप कॉन्टेक्स्ट रिलेटेड आहे की त्यांनी सांगितलेलं की एकादशीचा उपवास करायचा. आणि एकादशीचं महात्म्य भरपूर आहे, कधी आपल्याला सवड मिळाली त्याबद्दल आपण बोलू. आणि एकादशीला उपवास करणं म्हणजे कृष्णाची 15 दिवसांमधनं एकादशी ही कृष्णाची सर्वात प्रिय दिवस आहे. तर त्या दिवशी आपण उपवास केला आणि कृष्णाचं जास्तीत जास्ती भक्ती केली
तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त बेनिफिट मिळतो आपल्या शुद्धीकरणामध्ये. प्रयत्न करा आणि एकादशीचा उपवास करा. सुहास प्रभू, थँक्यू रिमाइंड केल्याबद्दल. हरे कृष्णा. आपण 27वा श्लोक बघूया. प्रशांत मनसं येनं योगिनं सुखमुत्तमम् उपैति शांतरजसं ब्रह्मभूतमकल्मषम्. अनुवाद. हरे कृष्णा. ज्या योगी मनुष्याने मन माझ्यावर स्थिर झाले आहे त्याला निश्चितच दिव्य सुखाची परमावधी प्राप्त होते. तो रजोगुणाच्या पलीकडे असतो, त्याला ब्रह्माशी असलेल्या गुणात्मक स्वरूपाचा साक्षात्कार होतो आणि याप्रमाणे तो आपल्या पूर्व कर्म फलापासून मुक्त होतो. हरे कृष्ण. आता भगवद्गीता ना, मी आपण सांगितल्याप्रमाणे कृष्णा इज द बेस्ट स्पीकर. ओके. आणि एक उत्तम जो स्पीकर असतो तो काय करतो, एका टॉपिक पासून दुसऱ्या टॉपिक कडे तो ब्रांच जेव्हा करतो त्यावेळी तो एक सुंदर अशी कनेक्टिव्हिटी एस्टॅब्लिश करतो. त्यामुळे तुम्हाला कळतं की ह्या टॉपिकचा आणि ह्या टॉपिकचा रिलेशन काय आहे. कधी कधी लोक आपल्याशी बोलत असतात आणि आपण विचार करतो, अरे हा काय बोलतोय, काय ह्याचं मेन कॉन्टेक्स्ट काय आहे, हा कशाबद्दल बोलतोय, काय रेलेव्हन्स काय आहे. तर दॅट इज बिकॉज त्यांना कॉन्टेक्स्टची आणि टॉपिकशी रेलेव्हन्स त्यांना एस्टॅब्लिश करता येत नाही, ती कनेक्टिव्हिटी एस्टॅब्लिश करता येत नाही. पण कृष्ण काय केलंय त्यांनी आधी अर्जुनाचे प्रश्न होते त्याच्याशी त्याचा उत्तर दिलं, त्याला कर्मकांडाशी रिलेट करून त्याला उत्तर दिलं. मग त्यांनी सांगितलं की हे शरीरावरचे पातळीवरचे प्रश्न आहेत, मी तुला एका हायर लेवलला घेऊन जातो. म्हणून त्यांनी कर्मयोगाबद्दल सांगायला चालू केलं, जे आत्म्याच्या लेवलचं आहे. मग कर्मयोगापासून त्यांनी मग नंतर 2-3 प्रकार होते ना, सकाम कर्मयोग, निष्काम कर्मयोग वगैरे. आणि हे करत करत मग त्यांनी त्याला ध्यान योगाशी कनेक्ट केलं. त्याच्यामध्ये त्यांनी ज्ञानाचा ऍस्पेक्ट पण आणलेला, नंतर त्याला ध्यान योगाशी कनेक्ट केलेला. आता काय झालंय की जी पूर्ण ध्यान योगाची, अष्टांग योगाची जी प्रोसेस आहे ती जेव्हा ती त्या स्टेजला येते ना, की एकदम ती आता फायनल स्टेजला ऑलमोस्ट पोहोचलेली आहे, त्या स्टेजला त्यांनी भक्तियोग, ध्यान योग आता आणून ठेवलेला आहे इकडे. आता तो काय करतोय की जो फायनल त्याचं जे कनेक्शन आहे, की हे सगळं जे अष्टांग योग कोणी व्यक्ती करते तर त्याचं जे कनेक्शन आहे त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय असतो, तर त्याला परमात्म्याशी त्याला विलीन व्हायचं असतं किंवा त्याला परमात्म्याशी भेट हवी असते त्याला. ओके. तर किंवा तो परमात्म्याचं ध्यान करत असतो. तर हे सगळं करण्याकरता म्हणजे जे व्हेरियस स्टेप्स होते ते त्यांनी 10व्या श्लोकापासून आपल्याला सांगून आतापर्यंत 26व्या श्लोकापर्यंत सांगितले. आता 27व्या श्लोकापासून 32व्या श्लोकापर्यंत तो काय करतोय की ह्या सगळ्या जे त्यांनी सांगितलंय करायला त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे आणि त्याचं कनेक्टिव्हिटी जो अल्टिमेट गोल आहे त्याच्याशी काय आहे ते त्यांनी सांगितलंय 30 आणि 31व्या श्लोकामध्ये. आणि नंतर तो काय करतोय की तो 32व्या श्लोकामध्ये सगळं समराईज करतो आणि अर्जुनाला एक फायनल वर्डिक्ट असं देतो. त्यानंतर अर्जुन त्याचे प्रश्न विचारतो आणि कृष्ण नंतर मग त्याला भक्तियोगाशी कनेक्ट करतो आणि मग नंतर 7वा चॅप्टर स्टार्ट होतो. तर आता हे जे 5-6 श्लोक आहेत ना, 27व्या पासून 32व्या श्लोक पर्यंत, हे आपण काइंड ऑफ हे समजलो ना तर आपल्याला समजू शकेल की ऑब्जेक्टिव्ह ध्यान योगाचा काय आहे म्हणून. ठीक आहे. आता आपण बघून घ्या की 26व्या श्लोकामध्ये त्यांनी काय केलेलं, मनाला जेव्हा हे 3 विशेषण वापरलेली, निश्चलती, चंचलम आणि अस्थिरम, आणि त्याच्यावरती कंट्रोल कसा करायचा की बुद्धी स्थिर ठेवायची, बुद्ध्या धृती गृहीतया बनत्या सांगितलं. आणि ह्या मानसिक जे प्रवृत्ती असतात, इंद्रियांकडे त्यांचं आकृष्ट होण्याची जी प्रवृत्ती असते त्याच्यावरती कंट्रोल वगैरे केला पाहिजे. त्यांनी कारण हे का सांगितलं, तर इंद्रियांमध्ये आपण जर रममाण झालो तर आपण टेम्पररी आपल्याला एक आनंद मिळतो, पर परमनंट आनंद मिळत नाही. आणि त्यामुळे हे कळतं, ग्रॅज्युअली एक्सपिरियन्स झाल्यावर त्याला कळतं की बाबा ह्या इंद्रिय सुखामध्ये मला टेम्पररी असं थोडंसं सुख भले मिळत असेल पण ते परमनंट सुख नाहीये आणि ते हायेस्ट लेवलचं सुख नाहीये. त्यामुळे त्याला हे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम कळतं की माझी जी शांतता जी आहे
ती भंग झालेली आहे, नष्ट झालेली आहे. मन अजिबात शांत नाहीये. प्रत्येक वेळी आपण बघतो ना, आपण संध्याकाळी आल्यावरती आपल्याला कळतं की ह्याच्यातनं मी एवढं सगळं झटतोय, पैसा कमवतोय, पण मला मिळतंय काय त्यातनं? शांतता मिळत नाहीये. त्यामुळे कृष्ण बोलतो की स्वतःच्या मध्ये म्हणजे आत्म्यामध्ये स्थिर असावा आणि ह्या भौतिक गोष्टींमध्ये त्याचं लक्ष जायला नको जास्ती. पण हे सगळं करताना काय होतं, आपण इतके जन्म, इतकी वर्ष आपण ह्या जन्मामध्ये सुद्धा आपण जे कंडिशनिंग झालेलं आहे, आपण ज्या पद्धतीने आपण जगलेलो आहोत, त्याचा एक आपल्यावरती एक प्रभाव असतो. आता कृष्ण काय बोलतोय की तुम्ही जर कॉन्स्टंटली तुम्ही मनावरती कंट्रोल करायचा प्रयत्न केला तर ऍट अ सर्टन पॉइंट ऑफ टाइम तुम्हाला कंट्रोल व्यवस्थित जमू शकेल. आणि मग ते केल्यानंतर काय होतं, तर प्रशांत मनसम ह्येनम, तुम्हाला एक प्रशांत म्हणजे नुसते नॉर्मल शांती नाही, ते अतिशय चांगल्या लेवलची शांती प्रशांत तुम्ही होऊ शकाल. आणि एक योगी जो असतो हे सगळं केल्याने त्याला उत्तम सुख मिळतं. सुखम उत्तमम, उत्तम प्रकारच्या क्वालिटीचं सुख मिळतं. आपल्याला जे भौतिक गोष्टींमध्ये सुख मिळते ते चांगल्या क्वालिटीचं नाही येतं, हे उत्तम सुख मिळतं. आणि असं केल्याने नंतर काय होतं, आपला जो रजोगुण असतो ना, शांत रजसम, आपला जो रजोगुण होतो त्याला शांत करतो आणि आपण सत्वगुणामध्ये पदार्पण करतो. आणि ग्रॅज्युअली असं कंटिन्यूस करत राहिल्यामुळे आपण ब्रह्मभूतम अकल्मशम, अकल्मशम मिनिंग आपले जी कल्मश जी असतात ती नष्ट होतात आणि आपण ब्रह्मभूत, तो जो स्टेज असतो ना, ब्रह्म स्पिरिच्युअल स्टेज वरती आपण सिच्युएट होतो. तर आता हे जे 4 श्लोक आहेत ना, ह्याच्यामध्ये कृष्णाने 27 आणि 28व्या श्लोकामध्ये ब्रह्म साक्षात्काराबद्दल सांगितलंय. तर तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे ब्रह्मा आणि ब्रह्म हे 2 वेगळे वेगळे आहेत. म्हणजे ब्रह्मा ही व्यक्ती आहे आणि ब्रह्म म्हणजे अध्यात्म. म्हणजे काय, तर आपण बोलतो ना की हा भौतिक लेवलवरती ऍक्शन करतोय, त्याचे विचार आहेत, त्याचं वागणं आहे. तसंच एक आध्यात्मिक लेवल पण असते, म्हणजे तो भौतिक लेवल पासून तो वरती उठलेला असतो. तर ते जो ब्रह्मती जी स्टेज असते त्या साक्षात्काराबद्दल कृष्ण इथे आपल्याला सांगतोय. ओके. 29व्या श्लोकामध्ये परमात्माच्या लेवलवरती तो नेतोय. आता ब्रह्म म्हणजे काय होतं, की बऱ्याच लोकांना वाटतं की देवाला स्वरूप नाहीये, देव निराकार आहे म्हणून. आणि काही असे इन्फ्लुएन्शियल असे स्पीकर्स पण आहेत ज्यांनी त्यांची स्वतःची थिअरी मांडताना लोकांना हे पटवून पण दिलेलं आहे. बरं, काही लोक असे इतर धर्माची पण आहेत ज्यांना असं वाटतं की देवाला स्वरूप नाहीये म्हणून, निराकार आहे देव. तर त्यांच्यामुळे सुद्धा सोसायटीमधली लोक इन्फ्लुएन्स झालीत आणि त्यांनी भगवद्गीता वाचल्याशिवाय न वाचता सुद्धा स्वतःची मनाची धारणा करून घेतली की बाबा देव निराकार आहे म्हणून. तर आपल्याला भगवद्गीता काय शिकवते की देवाला रिअलाइज करायचं तर त्याचे 3 स्टेजेस आहेत. पहिलं म्हणजे जी व्यक्ती देव नाहीच आहे असं मानते त्यांच्यापेक्षा इट इज बेटर की जे व्यक्ती बोलतात की देव आहे पण मला दिसत नाहीये, आणि तो दिसत नाहीये म्हणून त्यांना वाटतं की देव निराकार आहे. त्यांना वाटतं की आपल्याला बाकीच्या गोष्टी कशा दिसतात तसं देव पण ऑर्डिनरी आहे आणि मला जर दिसला तर मी मानेन की देव आहे, आणि जर नाही दिसला तर देव नाहीये म्हणून मानणार. आणि जरी मला समजा दिसत नसला आणि मला थोडा विश्वास असला तर मी मानीन देव आहे पण मला दिसत नाही म्हणजे तो निराकार आहे. हे असं त्यांची मनाची धारणा असते. ज्यांची थोडी ऍडव्हान्स लेवलचं नॉलेज आहे तो बोलतो, आणि कृष्णाने सांगितलंय आपल्याला भगवद्गीतेमध्ये आणि भागवतम मध्ये बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे की देव निराकार नाहीये म्हणून. आणि जे असे मीडियम लेवलचे ऍडव्हान्स झालेले असतात तर त्यांना कळतं की देव परमात्मा रूपी आपल्या हृदयात स्थित आहे, सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात स्थित आहे. हे मीडियम लेवलचे समजा. आणि जे अतिशय हाय लेवलचे आहेत त्यांना कळतंय, त्यांना माहित असतं की देव हा भगवान आहे म्हणून. आणि भगवान काय आहे हे आपण दुसऱ्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात 11व्या श्लोकाआधी आपण ह्याबद्दल बोललेलो. तर देवाला रूप आहे आणि ते रूप काय आहे ते कृष्ण नंतर आपल्याला उलगडवून सांगेल आपल्याला. तर योगी जो असतो तो ह्या स्टेजमध्ये पोचल्यावरती तो
ही जी एक उत्कटता असते रजोगुणामुळे उत्पन्न झालेली, किंवा एक अज्ञान असतं रजोगुण तमोगुण ह्याच्यामुळे निर्माण झालेलं, तो त्याच्यापासून मुक्त होतं आणि एका सुखी आनंदी अशा स्टेजमध्ये तो ट्रान्झिशन करतो त्याला. आणि मग काय होतं की त्याला कळतं की मी एक आत्मा आहे, मी शरीर नाही, आणि आत्म्याचे जे क्वालिटीज आहेत त्या अध्यात्म जे आहे निराकार स्वरूप जे आहे त्याचे आणि आपल्या क्वालिटी सेम आहेत म्हणून. आणि मग नंतर मग तो भक्तीच्या लेवलला पोचतो, आणि मग तो अजून ऍडव्हान्स लेवलला पोचल्यावरती मग तो श्रीकृष्णाला प्रसन्न करण्या रिलेटेड तो मग विचार करतो, म्हणजे त्या प्रोसेसमध्ये स्टार्ट करतो चालायला. ओके, तर आता आपण एक एक थोडंसं अनालाइज करून बघूया आपण. तर जेव्हा एक आपण निश्चय असतो आणि एकाग्र अशी बुद्धी, म्हणजे कॉन्सन्ट्रेट फुल्ली आपण कृष्णावरती करतो किंवा अध्यात्मावरती करतो, तर त्या अशा योगीच्या मनाचं काय होतं. तर कृष्ण काय बोलतोय की अशा जो मार्गावरती असतो, ओके, की त्याचं सराव करत राहिल्याने, म्हणजे मन भरकटलं तर त्याला परत घेऊन येणं, परत थोडा वेळ कॉन्सन्ट्रेट करणं, परत जर मन भरकटलं तर परत घेऊन येणं, हे करत राहिल्यामुळे ग्रॅज्युअली आपलं मन स्थिर होतं. ओके, आणि दृढ निश्चयाने मनावरती, म्हणजे मनाला स्थिर करण्याचं जो कृष्णाने आधी 25व्या श्लोकामध्ये सांगितलेलं, ते आपण मग विचलित न होऊन त्याचा प्रयत्न करतो. पण मग तरी काय होतं की तरी सुद्धा मन भरकटतं. मग 26व्या श्लोकात कृष्ण काय बोलले की परत 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 त्याला जागेवरती आणायचं. आणि मग त्याला जेव्हा अशा पद्धतीने आपण आणतो आणि त्याला जेव्हा आपण एक एफर्ट्स घेतो त्याच्यावरती की बाबा त्याला कॉन्सन्ट्रेट करायचं कृष्णावरती वगैरे, तर त्याला नंतर मग ते एका सर्टन स्टेजला आपण पोचतो आणि आपल्याला तो कंट्रोल जमायला लागतो, सिंपल बनायला लागतो. ह्या अशा कॉन्स्टंट प्रॅक्टिसमुळे काय होतं, एक ती मनाची जी अवस्था आहे ना, ती शांत प्रशांत मनसम कृष्ण बोलायची की त्या शांतीच्या लेवलला आपण पोहोचतो आपण. आणि कृष्णाने इथे कन्फर्मेशन दिलेलं आहे की तुम्ही कॉन्स्टंट एफर्ट्स टाकले तुम्ही, तर हे तुम्हाला पॉसिबल आहे म्हणून वगैरे. बरं, आता आपण अजून एका पद्धतीने बघूया इकडे की मग माझं मन अस्वस्थ का आहे. प्रत्येकाला हा एक विचार येतोच ना की मला शांती का नाही मिळत आहे वगैरे. तर आपण चैतन्य महाप्रभूंच्या चरित्रावरती चैतन्य चरितामृत असं जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये एक श्लोक चैतन्य महाप्रभू म्हटलेत. ओके, त्या श्लोकाचं आपण वाचूया. कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत आणि भक्ती मुक्ती सिद्धी कामी सकली अशांत. तर काय दोन दोन प्रकारच्या लोकांबद्दल सांगितलं इकडे. एक आहे कृष्ण भक्त आणि दुसरं म्हणजे जे भौतिकवादी जे आहेत ते. तर कृष्ण भक्त काय असतो, नेहमी निष्काम असतो. निष्काम म्हणजे ज्याला कोणत्याही भौतिक गोष्टीची वासना नसते. अतएव म्हणून तो शांत असतो. दुसरी प्रकारची जी व्यक्ती असते, जे भौतिक लोक असतात, ते कोण असतात, कोणाला म्हणजे काही प्रकारे भक्ती करून काहीतरी त्यांना मिळवायचं असतं, भौतिक काहीतरी मिळवायचं असतं. हा, ते ऍक्च्युली सॉरी, हा भक्ती हा शब्द नाहीये, हा भुक्ती आहे. हा हे जरा इकडे ट्रान्सलेशन चुकलंय जरा. भुक्ती म्हणजे भोगायचं असतं त्यांना कर्मकांड करतात आणि त्यांना आनंद उपभोगायचा असतो. हा, भुक्ती मुक्ती, आणि जे मुक्तीच्या मागे लागलेलं असतं, त्यांना जे ध्यान करतात आणि त्यांना मुक्ती हवी असते, मोक्ष हवा असतो त्यांना, किंवा सिद्धी म्हणजे जे ध्यान करून त्यांना अष्टसिद्धी असते ना, अनिमा लघिमा वगैरे हे सगळे, तर त्या सिद्धी त्यांना हव्या असतात. म्हणजे त्यांना भौतिक जगामध्ये त्याचा आनंद घेता येतो. हवेपेक्षा त्यांना लाईट होता येतं, किंवा मोठ्या व्यक्तीपेक्षाही मोठं बनता येतं, किंवा छोट्यापेक्षाही छोटं बनता येतं वगैरे असं. आणि कामी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या वासना असलेली लोक. हे सगळ्या प्रकारची ही जी लोक आहेत ती अशांत असतात का, तर त्यांना काहीतरी मटेरियल बेनिफिट हवा असतो शरीराचा एन्जॉयमेंट करून घेण्याकरता. तर ह्याच्यामध्येच आपल्याला सगळं करून जातात. पण भगवंताचा जो भक्त असतो त्याला स्वतःच्या बेनिफिट करता काहीही नको असतं.
तो जे काही करतो ते कृष्णाच्या आनंद प्रित्यर्थ करतो तो. त्यामुळे तो नेहमी म्हणजे आता समजा आता अंबानीचं एक्झाम्पल घेऊन घ्या. अंबानीच्या ऑफिसमध्ये एक व्यक्ती जर कोणी काम करत असेल आणि समजा अंबानीच्या कोणत्या कंपनीला तो नुकसान झालं कुठल्या ट्रेडमध्ये किंवा कोणत्या वर्षी त्यांना लॉस झाला वगैरे, तर त्या अंबानीच्या एम्प्लॉईला किती वाईट वाटेल? हार्डली थोडंसं काही वाटेल त्याला. त्याला जास्ती स्वतःहून काही फरक नाही पडणार, का तर त्याचा पैसा नाही, अंबानीचा पैसा आहे. तर इकडे सुद्धा काय होतं, भगवंताच्या इच्छेमुळे गोष्टी होत आहेत. ओके, तर त्यामुळे एखादी गोष्ट आपण कृष्णाकरता प्रयत्न केला करायचा आणि समजा नाही झाली तर फायनली म्हणजे करता करविता कोण आहे? कृष्णच आहे. त्यामुळे त्याला जर ती नको होती इच्छा पूर्ण करणं तर तो नाही करणार. त्यामुळे या भक्ताला त्याचं काही वाटत नाही किंवा कृष्णा तुझी इच्छा, तुला जर पूर्ण करायची असेल तर तू करून घे माझ्याकडनं, तुला नको असेल तर तू नाही करून घेणार. त्यामुळे त्याला काही तेवढं वाटत नाही. त्याला फक्त आनंद होतो की जर कृष्णाची इच्छा त्याला पूर्ण करता आली तर. पण बाकी सगळ्यांना काही ना काहीतरी भौतिक ऐश्वर्याची इच्छा असते. त्यामुळे ती जी वासना असते ती त्यांना कधी शांत बसू देत नाही त्यांना. आपण हे करू आपण तर योगी जो असतो ना, बिकॉज तो ह्या भौतिक इच्छांच्या पलीकडे गेलेला असतो आणि एका भक्ताची म्हणजे कृष्णाची सेवा करण्याच्या इच्छेशिवाय त्याची कोणतीही इच्छा नसते आणि योगी असतो तो, त्यामुळे तो प्रशांत मनस ह्या स्टेजला तो पोहोचू शकतो. तो खरं मी स्किप केलं तरी चालेल. 14व्या श्लोकामध्ये सुद्धा प्रशांत हा शब्द कृष्णाने वापरलेला आणि ह्या श्लोकात पण वापरतोय. तर त्या दोघांमध्ये काय फरक आहे ते सांगायचा इथे प्रयत्न केलाय. तर कृष्णाने आधी काय सांगितलं की साधक जो असतो तो शांत, निर्भय आणि ब्रह्मचारी असा असायला हवा आणि असं केल्याने त्याला ती शांतता मिळू शकते मनाला. तो म्हणजे अशांती जी असते मनामध्ये त्याला तो दूर ठेवू शकतो आणि शांततेची भावना त्याच्यामध्ये तो निर्माण होऊ शकते. ओके, पण इकडे कृष्ण काय स्पष्ट करतोय की शांतता ही फक्त एक भावना नाहीये. हा, शांतता ही एक नैसर्गिक स्थिती आहे मनाची. म्हणजे काय, तर एका माशाला जर पाण्यामध्ये ठेवलं तर त्याच्याकरता ती बेस्ट सिच्युएशन आहे. जर का तुम्ही त्याला एका मोठ्या बंगल्यामध्ये आणि 50 नोकर चाकर वगैरे दागदागिने कपडे वगैरे जर दिले तरी तो त्याच्यामध्ये खुश नाही राहणार की कारण ती त्याची नैसर्गिक अवस्था नाही आहे ती. पण मनाची नैसर्गिक अवस्था काय आहे तर शांत असणं आणि ती शांती फक्त आपल्याला कृष्णाच्या सेवेमधनं मिळू शकते. आता एक महत्वाची गोष्ट बघून घेऊया. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे 3 प्रकारचे गुण असतात. या 3 गुणांबद्दल कृष्ण अतिशय डिटेलमध्ये 14व्या श्लोकात, 17व्या श्लोकात आणि 18व्या श्लोकात बोलणार आहे. हा एक खूप मोठा टॉपिक आहे आणि अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हे 3 जे गुण आहेत ह्याचं जर नॉलेज जर नसलं तर आपलं नॉलेज अध्यात्म रिलेटेड इनकम्प्लीट आहे आपलं. त्यामुळे हे जसं आपण डिटेल नंतर बोलूच आपण, पण इकडे फक्त एक बेसिक गोष्ट बघून घेऊया आपण. कारण कृष्णाने ते शांत रजसम असा शब्द प्रयोग केलेला आहे. तर रजस हे काय करतं आणि आपल्या मानसिकतेवर आणि वागणुकीवर त्याचा काय परिणाम होतो ते जरा आपण बघून घेऊया. तर रजोगुणी जी व्यक्ती असते ना त्यांना एका प्रकारचं म्हणजे एक भौतिक गोष्ट त्यांनी मनात आणली ना तर ते ध्यास घेतात की मला ती मिळालीच आहे, मग काहीही करावं लागलं त्याच्याकरता तरी ते करतात. आणि त्याच्याकरता मग त्यांच्या मनात काय येईल हे सांगता येत नाही. तर कधी त्यांना पैसा हवा असतो, कधी त्यांना शरीर सुख हवं असतं, कधी त्यांना स्टेटस हवा असतो, इगो हवा असतो म्हणजे इगो फुलफिल करायचा असतो, कधी पॉवर हवी असते वगैरे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना कोणत्या ना कोणत्या तरी अँगलने त्यांना त्यातनं जे फळ मिळणार आहे त्याचा उपभोग घ्यायचा असतो. आणि ह्याच्यामुळे काय होतं, रजोगुणचा प्रभाव त्यांच्यावरती इतका झालेला असतो ज्याच्यामुळे त्यांना हे हवं असतं. तर मनाला दुःखी करण्यामागे रजोगुणाचा एक मोठा हात असतो. मिळालं तर अजून काही हवं असतं,
मिळालं नाही तर त्यामुळे दुःखी होतो माणूस, आणि दुःखी झाल्यावरती मग तो मग अजून काहीतरी करायचा प्रयत्न करतो, मग ते पण नाही मिळालं तर मग त्यामुळे अजून दुःखी होतो. आणि मग जी अँझायटी असते, एक्साइटमेंट असतं, आणि एक म्हणजे जी एक काय म्हणतात त्याला, एक अशी प्रकारची एक ओढ लागलेली असते, की मला हवंच आहे ते म्हणून, आणि त्याच्याकरता मी काहीही करायला तयार आहे, त्या प्रकारे मन उत्तेजित झालेलं असतं. आणि त्यामुळे अशा लोकांना म्हणजे इकडे भलेही मी लैंगिक सुख लिहिलेलं आहे, पण तरी सुद्धा शरीर सुखा व्यतिरिक्त काही आहे हे त्यांच्या ध्यानात पण येत नाही. हं? आणि शरीर सुख कोणत्याही प्रकारचं असू शकतं. चांगल्या गाड्या विकत घेणं आणि बंगले विकत घेणं आणि भरपूर बँक बॅलन्स असणं वगैरे हे पण एक शरीर सुखच आहे. तर 8व्या श्लोकामध्ये 16व्या अध्यायामध्ये कृष्णाने एक असं वाक्य म्हटलंय, अपरस्पर संभूतम किमन्यत काम हेतुकम, अन्यत काम हेतुकम. म्हणजे त्यांना वाटतं की बाबा काम म्हणजे जी वासना आहे त्याची पूर्ती करणं, त्या व्यतिरिक्त ह्या शरीराचं काही ऑब्जेक्टिव्ह नाहीच आहे, हे त्यांना वाटत राहतं. आणि हा सगळा जो परिणाम आहे तो रजोगुणाचा परिणाम आहे. कृष्ण काय इकडे बोलतोय की उपैती शांत रजसम, म्हणजे ती अवस्था जी आहे रजोगुणाला जी शांत करेल आणि प्रशांत ह्या स्टेजला पोहोचेल, ती आपल्याला ती उपैती म्हणजे अचीव होते ती रजोगुणाला शांत केलेली अवस्था. हे सगळं जर मनावरती व्यवस्थित कंट्रोल केला आपण आणि मनाला नेहमी कृष्णावरती आणायचा प्रयत्न केला तर. मग काय होतं, मग रजोगुण शांत झाल्यावरती तर 3 लेवल्स आहेत ना, तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण. तर रजोगुण जसा जसा कमी कमी होत जातो तसं तसं मग सत्वगुण वाढायला लागतो. आता तुम्ही एक साधं एक्झाम्पल घेऊ शकता. एक तुम्ही तांब्या घेतला, त्या तांब्यामध्ये पूर्ण अगदी काठोकाठ तुम्ही असं पाणी भरलं, तर तुम्हाला अजून काही त्याच्यामध्ये जर घालायचं असेल तर तुम्हाला ऑप्शन अवेलेबल नाहीये. ते पूर्णपणे भरलेलं आहे तांब्या. म्हणजे तुम्हाला आतलं थोडं पाणी जर काढलं तुम्ही तर तुम्ही दुसरं काही त्याच्यामध्ये घालू शकाल, है ना. तरच तसंच आहे इकडे, की जर एखादी व्यक्ती रजोगुण आणि तमोगुणाने भरलेली असेल तर त्याच्यामध्ये सत्वगुण जर ऍड करायचा असेल तर पॉसिबल नाहीये. सत्वगुण ऍड करण्याकरता रजोगुणाची कमी होणं आवश्यक आहे. तर जसं जसं आपण ह्या मार्गावरती चालू करतो आपण आणि चालत राहतो, तसा तसा रजोगुण ग्रॅज्युअली कमी कमी होत राहतो आणि सत्वगुण वाढायला लागतो. ते सत्वगुण वाढल्याने काय होतं, तर 14व्या अध्यायामध्ये 17व्या श्लोकात कृष्ण बोललाय, सत्वात संजायते ज्ञानम. म्हणजे सत्वगुणी जी व्यक्ती असते, सत्वगुणामुळे ओके संजायते म्हणजे तो मिळवायचा प्रयत्न करतो आणि त्याला मिळतं काय, ज्ञानम. ज्ञान वाढतं आपलं, आणि ज्ञानातनं आपल्याला मग कळतं की भौतिक गोष्टी ज्या असतात ना त्या टेम्पररी आहेत, मग त्याच्यामध्ये तेवढं अटॅच नाही राहायला पाहिजे. तर ते ग्रॅज्युअल जे वैराग्य जे आहे ते आपल्याला त्यातनं निर्माण होतं. त्यामुळे सत्वगुणाच्या मार्गाने आपण जेव्हा चालायचा प्रयत्न करतो तर ज्ञान जेव्हा आपल्याला मिळतं ते आपल्याला एक प्रकारचं नॉलेज मिळतं की आपण ह्या ज्या भौतिक गोष्टी अचीव करायचा प्रयत्न करतो, जो जगावरती नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो वगैरे, हा फक्त प्रयत्न तात्पुरता नाहीये, त्याचा जो रिझल्ट आहे तो सुद्धा तात्पुरता नाहीये, पण तो अपूर्ण आहे तो. मिनिंग तुम्ही भलेही तुम्ही इलॉन मस्क किंवा जेफ बिझॉस किंवा बिल गेट्स वगैरे किंवा अंबानी वगैरे ह्यांच्या एवढा पैसा मिळवाल, पण तरी सुद्धा या चारही व्यक्तींना ऍब्सोल्यूट पॉवर त्यांच्या हातात नाही. देयर इज समबडी ज्याच्याकडे जास्ती पॉवर आहे कोणत्या तरी दुसऱ्या फील्डमध्ये. त्यामुळे जर का 100% पॉवर हवी असेल तर द ओनली पर्सन हु कॅन गिव्ह अस 100% पॉवर इज कृष्ण. जर का तुम्हाला तेच हवं असेल तर कृष्णाकडे त्याच्याही करता जा, पण कोणत्याही कारणाने फक्त कृष्णाकडेच जा. ऑफकोर्स भक्ती जशी जशी वाढत जाईल तसं कळेल की ही पॉवर नॉनसेन्स आहे, आपल्याला ह्याची काही गरज नाही म्हणून. हरे कृष्ण. तर म्हणजे जेव्हा आपण आनंद आपला जेव्हा पूर्ण होत नाही आपला, तर नंतर आपल्याला मग कळत राहतं की बाबा हे सगळं उद्दिष्ट जे आहे ते वेस्ट आहे, माझं लाईफ जवळजवळ वेस्ट गेलंय पूर्णपणे.
मग आपण मग सत्वगुणाच्या मार्गावरती चालायला चालू करतो आणि मग ह्या सगळ्या गोष्टींची निरर्थकता जी असते ती आपल्याला कळते आपल्याला. हरे कृष्ण. मग काय होतं, मग सत्वगुणाकडे चालायला चालू केल्यावरती मग मग ब्रह्मभूतम कल्मषम. ओके. कल्मश जी असतात ना आपली, ते हा जो रजोगुण शांत झाल्यावरती मग त्यानंतर सत्वगुण वाढायला लागतो. नंतर मग तो जो योगी असतो तो अध्यात्माच्या लेवलवरती त्याच्या ऍक्शन्स, त्याचे थॉट्स, त्याचं मन वगैरे सगळं त्या तिकडे गुंतलेलं जातं तिकडे. आणि मग त्या अध्यात्माच्या प्लॅटफॉर्मवरती तो अशा रीतीने सिच्युएट होतो तिकडे की मग त्याला भौतिक इच्छा राहत नाहीत. त्याची जी मानसिक किंवा बुद्धी किंवा इंद्रियांची जी अशुद्धता असते ती सगळी निघून जाते. आणि ही अशुद्धी निघून जाणं त्याला अकल्मषम असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय असतं की तुम्ही असं इमॅजिन करा की एखाद्या एक तुमच्या हातामध्ये एक गोष्ट आहे, समजा सोनं आहे, सोन्याचा दागिना आहे. तो सोन्याचा दागिना समजा मातीमध्ये पडला असेल आणि बरीच वर्ष तिकडे असेल आणि तुम्हाला एक दिवशी तुमच्या अंगणामध्ये सापडला, तर नंतर तुम्ही तो काढला तर तुम्ही त्याला बराच वेळ धुण्याचा प्रयत्न करता. नंतर व्यवस्थित धुवून झाल्यावरती तुम्हाला कळतं की हा 5 वर्षापूर्वी जसा हा दागिना दिसत होता तसा आता हा दिसतोय. आताची शुद्धीकरण झालेलं. तर तसंच आहे. तर मन, आपलं खरं मन तर आध्यात्मिक आहे. हा, आपलं आत्म्याचं स्वरूप आहे, पूर्णपणे आध्यात्मिक आहे. पण आता ते भौतिक गोष्टींमध्ये एवढं जुडलं गेलेलं आहे की त्यात तो अशुद्धी वाढलेली आहे त्याची. तर ते शुद्धीकरण करणं म्हणजे त्याला सत्वगुणावरती आणणं, त्याला कृष्णाच्या मार्गावरती लावणं, अध्यात्माच्या मार्गावरती लावणं आणि मग नंतर त्याला त्या ब्रह्मभूतम कल्मषमच्या स्टेजवरती आणणं. हरे कृष्ण. पण आपण बोललो ह्याबद्दल, त्यामुळे मी जास्ती डिटेलमध्ये नाही जात. तर सुखम उत्तम म्हणजे काय, तर जो आनंद आत्ता आपल्याला मिळतोय भौतिक गोष्टींमध्ये, तर आपण स्वतः एक्सपिरियन्स केलेला आहे की हा आनंद कसा आहे, आज आहे उद्या नाही, उद्या आहे तर परवा नाही. आणि अगदी समजा त्या आनंद पण व्यवस्थित घेतला तर आपल्याला त्या आनंदाची सवय होऊन गेलेली असते आणि आपल्याला त्याबद्दल काही वाटत पण नसतं. एखाद्या माणसाने नवीन घर विकत घेतलं आणि त्या घरामध्ये तो 20 वर्ष राहत येतो, तर पहिल्या दिवशी राहायला आल्यावरती त्याला जो आनंद झालाय त्या कंपॅरिझन मध्ये 20व्या वर्षी त्याला काहीच फरक नाही पडणार. ते रेग्युलर होऊन जाईल त्याकरता. मग नंतर त्याला कळतं की हे आनंद म्हणजे काही असा मोठा आनंद नाहीये. पण जेव्हा हा आनंद सर्वोच्च लेवलवरती जातो, जेव्हा अध्यात्माच्या लेवलवरती जातो, त्यावेळी तो अज्ञानाच्या पलीकडे गेलेला असतो. आणि ते म्हणजे काय, त्याला कळते की बाबा जो माझं जे मूळ स्वरूप आहे अध्यात्माचं, ते मला प्राप्त झाल्यानंतर मला हा जो आनंद मिळतोय दॅट इज फार बेटर दॅन माझा हा भौतिक आनंद. आणि तो त्या सर्वोच्च आनंद प्राप्त झाल्यावरती कृष्ण त्याला बोलते की म्हणून योगिनम सुखम उत्तमम बोलतोय तो. हरे कृष्ण. मग 28वा श्लोक बघूया आपण. युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतं सुखमश्नुते. अनुवाद. हरे कृष्ण. याप्रमाणे योगाभ्यासामध्ये निरंतर युक्त असलेला योगी सर्व भौतिक दोषातून मुक्त होतो आणि भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये परिपूर्ण सुखाच्या परमोच्च अवस्थेची प्राप्ती करतो. हरे कृष्ण. तर हे जे श्लोक आहेत ना 28, 29, 30, 31 वगैरे, तर ब्रह्म साक्षात्कार म्हणजे अध्यात्माचा साक्षात्कार, नंतर परमात्म्याचा साक्षात्कार आणि नंतर भगवानांचा साक्षात्कार, ह्यांची अवस्था कृष्ण इथे सांगतो इथे. तर साक्षात्कार म्हणजे काय, तर रिअलायझेशन. ओके. म्हणजे असं नाहीये की ते आधी नव्हती, ती आता आपल्याला रिअलाइज झाली की इकडे आहे. एखादा कधी आपला मोबाईल मिळत नाही बऱ्याच वेळेला, तर असं नाही की तो मोबाईल कधी नव्हता. मोबाईल आहे तो, फक्त तो कुठे आहे ठेवलेला दिसत नाही. मग नंतर आपल्याला कळलं, अरे अरे ह्या कापडाच्या खाली, इथे ह्या कपड्याच्या खाली किंवा कुठेतरी पडलेला आणि आपल्याला तो आता मिळाला.
त्यामुळे त्याचं काय झालं, आपण बोलतो साक्षात्कार झाला, रिअलायझेशन झालं की तो ते इकडे आहे म्हणून वगैरे. ओके. उदाहरण अगदी क्षुल्लक होतं एकदम, पण सांगायची गोष्ट अशी आहे की एखादी गोष्ट आपल्याकडे नसली, मिळाली नाही आपल्याला, तर असं अर्थ नाही की ती कधी नव्हती म्हणून. तर साक्षात्कार शब्द हा पर्पजली ह्याच्याकरता वापरलाय की ती आहे. आत्मसाक्षात्कार ही गोष्ट जी आहे ती आत्म आहे, अध्यात्म आहे, फक्त आपल्याला तर रिअलाइज होत आहे ते. आता कसं आहे की आत्मा जो आहे त्याचं एक मूळ स्वरूप पण आहे. म्हणजे एक अवस्था जी आहे, एक त्याचं फंक्शन म्हणू शकतो की एक एम्प्लॉई जो असतो एका कंपनीमध्ये, त्याचं फंक्शन काय असतं की जे नेमून दिलेल्या ड्युटीज आहेत त्या पार पाडणं. बरोबर. समजा तो गेला आणि दररोज बोलला की मी काय काम करणार नाही, तर म्हणजे काय, ते ही इज नॉट फुलफिलिंग हिज ऑब्जेक्टिव्ह. तर तसंच आहे की आत्मा जो आहे त्याचं स्वरूप सुद्धा असं आहे की भगवंताची सेवा करणं. जीवेर स्वरूप हय नित्य कृष्णदास. आपण नित्य कृष्णाचे दास आहोत, आपण हे आपलं स्वरूप आहे. हे जाणून घेणं, मानून घेणं आणि त्याप्रमाणे ऍक्शन करणं, ह्याच्यामध्ये आपली आध्यात्मिक प्रगती आहे. तर हेच हे हे करताना म्हणजे जेव्हा आपण अध्यात्माचा आपल्याला साक्षात्कार व्हायला स्टार्ट होतो, त्या गोष्टीला ब्रह्मसंस्पर्शम असं म्हटलं जातं. आता कृष्णाने ही जी प्रगती सांगितली, पाथ सांगितलेला आहे, तर आणि त्याचा आनंद ह्या गोष्टीशी वर्णन केलंय, तर त्याचा संबंध काय आहे तो आपण बघून घेऊया. तर जसं जसं आपण या योगाच्या पाथवरती चालायला चालू करतो, आणि कृष्ण त्याला तो एक्सप्लेन करतोय, त्याला डिटेलमध्ये सांगतोय, तो सांगतोय आपल्याला की ही जो प्रगतीची हा जो मार्ग आहे, ह्याचा अल्टिमेट एम जो आहे तो माझ्यापर्यंत येतोय. आणि बिकॉज मी परमोच्च आनंद आहे, त्यामुळे माझ्याशी रिलेटेड तुम्ही काहीही केलं तर तुम्हाला परमोच्च आनंद मिळतो. तर होतं काय की ह्या सगळ्या ह्या पाथवरती चालताना ज्या पण गोष्टींचा आपला संबंध येतो, चैतन्य असो, मन असो, बुद्धी असो, आपला खरा अहंकार असो, चांगला अहंकार, आपले इंद्रिय सुद्धा प्युरिफाय होतात, सगळ्यांची एक शुद्धता होते एक आपली. आणि त्या शुद्धता झाल्यानंतर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला कृष्णाकडे चालण्याकरता आपल्याला मदत करतात. जसं आपण 6व्या अध्यायामध्ये सुद्धा शिकलेलो आपण की मन जे असतं त्याला जर तुम्ही मनाने जर तुम्हाला सपोर्ट केला, तुम्ही त्या मनावरती चांगला कंट्रोल करू शकता, तर मन तुमचं चांगला मित्र बनू शकतो. जर का मनाने तुम्हाला सपोर्ट नाही केला, तुम्ही कंट्रोल नाही करू शकला, तर मन एक सगळ्यात बेकार असा शत्रू बनू शकतो. तर कृष्ण इथे तेच बोलतोय की आपली चेतना शुद्ध होते आपली ह्या सगळ्या प्रकारमध्ये आपण, आणि ती चेतना शुद्ध होते त्याच्यामुळे आपले हे मन, बुद्धी, अहंकार पण शुद्ध होते त्यामुळे. आणि जशी जशी चेतना शुद्ध होते तसं तसं आपल्याला आनंदाचा जो प्रकार आहे ना त्याचं डेफिनेशन पण आपण चेंज करतो. लहान असताना आपल्याला काय वाटतं की बाबा भवरा खेळणं, गोट्या खेळणं किंवा टीव्ही गेम्स खेळणं वगैरे, त्यातनं आनंद मिळतो. तोच आनंद जर एका 25 वर्षाच्या माणसाला सांगितलं की तू परत जा गोट्या खेळ आणि आनंद मिळवायचा प्रयत्न कर, त्याला त्यातनं मजा नाही येणार. 1-2 दिवस टाइमपास म्हणून भलेही तो करेल, पण नंतर बोर होऊन जाईल तो. 25 वर्षाच्या व्यक्तीला काय होईल, काही रिसर्च करायला, काही नॉलेज मिळवायला, कुठे काही अचीव्ह करायला, पैसा कमवा किंवा डिग्री मिळवा वगैरे, त्यातनं आनंद त्याला मिळेल. एका 40-45 वर्षाच्या माणसाला बेबी जॉबमध्ये प्रमोशन्स वगैरे, फॅमिलीचं, मुलांचा उत्कर्ष वगैरे बघण्यात आनंद मिळेल. 60-65 वर्षाच्या माणसाला असं वाटेल की आपले सगळे मुलं आणि नातवंड वगैरे सगळे व्यवस्थित आहे, त्यांचं सगळं चालतंय, त्यातनं त्याला आनंद मिळेल. तर प्रत्येकाच्या एज ग्रुपवरती आनंदाचं डेफिनेशन वेगळं आहे. पण बिकॉज आत्माला एज नाहीये, आत्मा शरीराच्या एजशी रिलेटेड नाहीये, त्यामुळे आत्म्याचा आनंद वेगळाच आहे कम्प्लिटली. शरीराच्या आनंदातनं आत्म्याला आनंद काही होऊ शकत नाही. म्हणून आत्म्याचा आनंद कशात आहे, तर परम भगवानांची कॉन्स्टंट नित्य सेवा करणं, त्यात आत्म्याचा आनंद आहे. आणि हे जसं जसं आपण करत राहू तसं तसं आपल्याला आध्यात्मिक आनंदाचा आस्वाद मिळत राहील. तशी ती झाली योगाची प्रगती, आणि त्याचा हा झाला
म्हणजे परमोच्च जो आनंद आहे त्याच्याशी तिथे कनेक्शन झालं. आणि हे सगळं करत असताना कृष्ण बोलतोय की सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते. अत्यंत सुख मिळतं त्यातनं आपल्याला. आपण 47व्या श्लोकामध्ये जाऊ त्यावेळी कृष्ण बोलतो की हा तो योगी, योगिनामपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना, तो योगी जो माझ्यामध्ये मन संलग्न ठेवतो, हा माझं भजन करतो, कंटिन्युअसली माझी भक्ती करतो, तो सगळ्यात बेस्ट योगी आहे म्हणून. आता काय झालेलं आहे की आता त्यांनी निराकार जे स्वरूप आहे भगवानांचं, हा ते त्या निराकार स्वरूप ज्याला आपण ब्रह्म पण म्हणतो आपण, त्या स्टेज बद्दल कृष्ण 27 आणि 28व्या श्लोकात बोलतोय. आणि नंतर तो काय करतोय 29व्या श्लोकामध्ये परमात्म्याबद्दल बोलतोय आणि 30व्या श्लोकामध्ये तो भगवान बद्दल बोलणार आहे तो. तर त्याचं जे ट्रान्झिशन कसं आहे ते जर आपण बघून घेऊया, जे आपण पुढच्या श्लोकांमध्ये सुद्धा बघू आपण, की जेव्हा आपण त्या स्टेजला पोचतो, ओके, की ब्रह्माच्या स्टेजला, त्यावेळी आपल्याला कळतं की गुणात्मक दृष्ट्या, गुणात्मक म्हणजे काय, तर ज्या क्वालिटीज अध्यात्मामध्ये आहेत त्याच क्वालिटीज आपल्यामध्ये आहेत. आपण म्हणजे आत्मा त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे आपण काइंड ऑफ एक रूप आहोत. रूप म्हणजे असं नाही की आपण मर्ज झालेलो आहोत, आपली आयडेंटिटी नष्ट झाली आहे, तसं नाहीये. पण आपण क्वालिटी वाईज आपण एक रूप आहोत, आपण सेम आहोत, आपण हे जाणवतं आपल्याला. आणि मग ती जी स्टेज असते ना, त्या स्टेजपासून मग नंतर आपला परत पुढचा प्रवास जसा चालू होतो, त्या प्रवासामध्ये नंतर आपल्याला कळायला लागतं की हे जे फक्त निराकार स्वरूप आहे हे अलोन नाहीये. भगवान आपल्या हृदयामध्ये परमात्म्या रूपी पण स्थित आहेत. मग आपल्याला त्या परमात्म्याचा साक्षात्कार व्हायला स्टार्ट होतो ग्रॅज्युअली. आणि मग नंतर तो प्राप्त करण्याचा, आपण परमात्म्याची प्राप्ती करण्याचा आपण प्रयत्न करायला लागतो आणि त्या मार्गावरती चालायला लागतो. जेव्हा कृष्ण बोलते की अशा प्रकारे जेव्हा तो योगी जो असतो ना, तो परमात्म्याच्या संपर्कात येतो, तो दिव्य आनंद अनुभवतो आणि आणि मग नंतर मग त्याला ते त्या ब्रह्मसंस्पर्शम असं म्हटलेलं आहे. आणि कॉन्स्टंटली परमात्म्यावरती ध्यान करत गेलो, योगाभ्यास करत गेलो वगैरे, तर मग ती त्याला मग मोक्षाची अवस्था प्राप्त होते. आणि नंतर मग कॉन्स्टंटली तसं करत करत गेल्यावरती मग तो ऍट वन स्टेज, ती जी जाणीव जी असते परमात्म्याच्या स्टेज पासून भगवानांच्या स्टेज पर्यंत ती येते ती. आणि आपण भगवद्गीतेमध्ये सुद्धा कृष्णाने सेम लेवलचं ट्रान्झिशन ठेवलेलं आहे, राईट. आधी म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही देवी देवतांची पूजा करा, मग नंतर त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही नेचर म्हणून तुम्ही त्याला ऑफरिंग वगैरे करा वगैरे म्हणून वगैरे. मग नंतर त्यांनी परमात्म्याचं त्या निराकारापासून परमात्म्याच्या लेवलवरती आणलं ध्यान योगामध्ये, आणि नंतर ध्यान योगाच्या शेवटी तो त्याला भगवान स्वरूपामध्ये नेतो तो. तर युंजन नेवम सदात्मानम हा शब्द प्रयोग केला इकडे कृष्ण. याचा अर्थ काय आहे की शरीर, मन आणि आपल्या जे ऍक्शन्स असतात त्यांचा एक संयम ठेवला पाहिजे आणि कॉन्स्टंट त्याचा स्टडी केला पाहिजे. म्हणजे काय, आपण एखादी गोष्ट केली तर ती बरोबर केली का, चूक केली का, मग ह्याच्यामध्ये पुढे काय मॉडिफिकेशन करायला पाहिजे, तर हे कॉन्स्टंट करत राहायला पाहिजे टू एन्श्युअर की बाबा आपला जो अध्यात्माचा गोल आहे तो आपण हरवत नाही आहोत, गोल कुठे आपण. तर ह्याचा कॉन्टेक्स्ट जो आहे 15व्या श्लोकात पण कृष्णाने वापरलेला. तर कृष्ण काय बोलतोय की ह्या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही वापर केला 15व्या श्लोकात सांगितलेला, तर तुम्हाला मनावरती नियंत्रण ठेवायला तुम्हाला बेनिफिट मिळेल. पण ह्याच्यामध्ये काय बोलतोय कृष्ण की ह्या सगळ्या म्हणजे हेच प्रकार म्हणजे एकच ऍक्शन आहे, पण डिफरंट स्टेजेसला त्याचे डिफरंट रिझल्ट मिळत आहेत. म्हणजे काय, तर तुम्ही ह्या सगळ्यांना म्हणजे मन, शरीर आणि तुमचे ऍक्शन्स, तुमचं बुद्धी, तुमचे विचार वगैरे, हे सगळ्यांना तुम्ही जर प्रॉपरली चॅनलाइज केलं तर तुम्ही नुसतं मनावरती नियंत्रण नाही ठेवणार, तर तुमच्या ज्या मनात जी कल्मश जी असतात त्या कल्मशांचा सुद्धा नाश होतो, त्याच्यापासून तुम्हाला मुक्ती मिळेल तुम्हाला. म्हणजे डिफरंट स्टेजेस बट सेम ऍक्शन गिव्स डिफरंट रिझल्ट.
आता काय होतंय की हे जे आपण जे आपल्याला शुद्धी करायची आहे, तर त्याचं जे आपण प्रदूषण जे झालेलं आहे ना, भौतिक प्रदूषण आपल्या चैतन्यावरती आणि आपल्या आनंदावरती, तर त्याचा परिणाम कसा होतो? तर काय होतं की आपली जी नॅचरल स्टेट आहे चैतन्याची, ती म्हणजे काय आहे? शांत, प्रशांत अशी आहे, कंट्रोल्ड आहे प्रॉपरली. कोणत्याही गोष्टींमध्ये त्याला भौतिक गोष्टीकडे जायची इच्छा नसते. पण जेव्हा त्याला हे सगळे मन, बुद्धी, अहंकार जेव्हा भौतिक गोष्टींशी रिलेट व्हायला चालू होतात, त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात, त्यावेळी मग त्यांच्यामध्ये एक उत्तेजन निर्माण होतं त्याच्यामध्ये. म्हणजे काय की त्याला असं वाटायला लागतं की इकडे पण मला आनंद मिळू शकतो, मला हा पण आनंद हवा आहे भौतिकाचा. आणि मग नंतर मग ती कंटॅमिनेशन जी आहे ती प्रोसेस चालू होते. आणि मग नंतर आपण जर का त्याच्यावरती वेळच्या वेळी कंट्रोल नाही केला, तर आपण मग खाली 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 पडायला स्टार्ट करतो. त्यामुळे ते कृष्ण बोलते की आपण जेवढं ह्यांना अवॉइड करू आणि जेवढं चैतन्याला शुद्ध ठेवू, तेवढं आपण परमोच्च आनंदाचा, चांगल्या सुखाचा अनुभव घेऊ शकतो आपण. बरं, आता हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. तुम्ही 5व्या अध्यायाच्या 22व्या श्लोकामध्ये तुम्ही आपण ह्याबद्दल बोललेलो. तर संस्पर्श ज्या भोगा असा हा शब्द प्रयोग केलेला. तर तिकडे पण संस्पर्श हा शब्द आलेला आणि इथे पण ब्रह्मसंस्पर्श हा शब्द आलेला आहे इकडे. तर तिकडचा जो संस्पर्श होतो तो वेगळ्या वेगळ्या जे सेन्स ऑब्जेक्ट्स असतात, इंद्रिय विषय असतात, त्या इंद्रिय विषयांशी जेव्हा आपला कॉन्टॅक्ट निर्माण होतो त्याला स्पर्श म्हणतो आपण. तर स्पर्श हा 2 अर्थ निघतात. ओके, समजा मी कोणाशी एखाद्या व्यक्तीबरोबर मी जर काम केलं ऑफिसमध्ये, तर आपण बोलू शकतो की माझा आणि त्याचा कॉन्टॅक्ट इकडे इकडे झालेला. तर ह्याचा अर्थ नाही की मी त्याच्या शरीराला स्पर्श केला. तर स्पर्श म्हणजे टच करणं मध्ये पण, आणि संपर्कात येणं त्याला पण स्पर्श म्हटलं जातं. तर इकडे जो कृष्णाने संस्पर्श वापरलाय 5व्या अध्यायाच्या 22व्या श्लोकात, तिकडे तो असा आहे की तुम्ही इंद्रिय विषय जेव्हा इंद्रिय विषयांच्या संपर्कात येतात, तर तो तिकडे म्हणणं आहे. आणि इकडे काय कृष्ण बोलतोय की जेव्हा तुम्ही ब्रह्मसंस्पर्श म्हणजे तुम्ही अध्यात्माच्या रिलेटेड जेव्हा तुमचा संस्पर्श येतो, स्पर्श होतो, कॉन्टॅक्ट निर्माण होतो, तर ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे. इंद्रिय तृप्ती करणं हा एक मोठा ऑब्जेक्टिव्ह असतो भौतिक माणसाचा. त्यामुळे त्याला प्रत्येक प्रकारचा संस्पर्श हवा असतो. त्याला गंध असो, चव असो, किंवा बघणं असो, किंवा शरीर स्पर्श असो, कोणताही स्पर्श हो, पण त्याला वेगळ्या वेगळ्या इंद्रिय विषयांचा कडनं त्याला तृप्ती हवी असते. एक ध्यास घेतलेला असतो त्याने. तो ध्यास त्याला अशा स्टेजला आणून ठेवतो की त्याला त्या व्यतिरिक्त दुसरं काही सुचतच नाही. त्यामुळे तो काय होतो की ह्या भौतिक जगामध्ये असा ना बांधला जातो, त्याला ह्यातनं निघताच येत नाही त्याला. वेरॅज ब्रह्मसंस्पर्श काय करतोय आपल्याला की भौतिक जगाशी त्याचा संस्पर्श जो आहे तो तोडायला स्टार्ट करतो आणि अध्यात्माशी त्याचा संस्पर्श निर्माण करायला स्टार्ट करतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला अध्यात्माची काहीतरी इकडे प्रॉब्लेम झाला, त्याचा अध्यात्माशी म्हणजे आनंद आपल्याला अनुभवायला स्टार्ट होतो आपल्याला. हा मी स्किप केला तरी चालेल, बट अगदीच ह्याच्यामध्ये जर सांगायचं संक्षिप्त रूपात, तर वेगळे वेगळे चेतनेचे वेगळे वेगळे स्तर असतात भौतिक मध्ये, म्हणजे रजोगुण, तमोगुण, सत्वगुण वगैरे ह्याच्यामध्ये. आणि त्या स्तरावरती असल्यावरती प्रत्येक व्यक्ती आनंद जी शोधते, ते आनंद पण त्याचं डेफिनेशन वेगळं असतं. तर तमोगुणी जी असतात ना, त्यांना इतरांना वेदना दिल्यावरती त्यांना एक विकृत आनंद निर्माण होतो, त्यांना मिळतं. त्यांना जेव्हा दुसऱ्या लोकांना दुःख होत आहे हे त्यांना जेव्हा दिसतं, तर त्यातनं त्यांना एक वेगळा आनंद मिळतो. जे रजोगुणी असतात ते त्यांना काय असतं की एखादी भौतिक गोष्ट अचीव केल्यावरती त्यांना एक वेगळा आनंद मिळतो. पैसा असो, स्त्री सुख असो, किंवा बाकी कोणत्याही प्रकारचं शरीर सुख, किंवा अहंकार असो, त्या अहंकाराची पूर्ती करणं वगैरे,
किंवा कोणाला म्हणजे असं हरवणं कशामध्ये, स्पोर्ट्स पण रजोगुणामध्ये येतात वगैरे. तर हे जो उत्कटता जी असते ही रजोगुणामध्ये असते. आणि कधी कधी ते शरीर आकर्षणामध्ये बदलतं, कधी कधी वेगळ्या वेगळ्या आकर्षणामध्ये बदलतं. पण सत्वगुणी जी व्यक्ती असते त्याला काय असतं की त्याला आर्ट आवडेल किंवा रायटिंग आवडेल त्याला, किंवा अशा प्रकारचं नॉन व्हायलंट असेल ज्याच्यामुळे शांती मिळत असेल, कोणालाही दुःख पोहोचणार नाही, अशा प्रकारच्या गोष्टी त्याला आवडत असतात. भक्ती जी असते ही सत्वगुणाच्याही पलीकडे असते. आणि ते का ते आपण बघू आपण जेव्हा भक्ती योगामध्ये येऊ तेव्हा. मग जेव्हा आध्यात्मिक बुद्धी आपली वाढते ह्याच्याने, तर मग काय होतं, मग जेव्हा आनंदाचं डेफिनेशन आहे ते पण चेंज होतं आपलं. की मग आपल्याला कळायला लागतं की बाबा हे जे अध्यात्माच्या लेवलचं जे आनंद आहे तो आनंद खूप चांगला आहे. आणि कृष्णाने पण आपल्याला सांगितलं की हा आनंद एकदा जेव्हा मिळाला चालू होतो त्यावेळी आपल्याला कळायला लागतं की हा भौतिक आनंद किती इन्फिरियर आहे ते. आणि हा आनंद आपल्याला पुढच्या जन्मी पण कंटिन्यू करता येतो आपल्याला. नंतर मग आपण बिकॉज आपले डेफिनेशन्स चेंज होतात त्यामुळे आपले एक्सपिरियन्सेस पण वाढतात ह्या आनंदाचे. की अगदी छोट्या गोष्टी घ्यायचं की लहान मुलाला कोणते जी खेळ आवडतात ते मोठ्या मुलाला जरा तेवढे नाही आवडतात, त्याला काही वेगळे आवडतात खेळ. नंतर काही मुलांना मुलींकडे आकर्षण वाटतं, मुलींना मुलांकडे बघून आकर्षण वाटतं, वाढलेल्या मुलांना म्हणजे नॉलेजकडे आकर्षण वाटतं, डिग्रीज वगैरे मिळाल्यावरती तिकडे आकर्षण त्यांचं होतं. म्हणजे अजूनही मोठे आहेत त्यांना जॉबमधनं आकर्षण मिळतं, पैसा अडकामधनं आकर्षण असतं त्यांना. म्हणजे आकर्षण म्हणजे आनंद मिळतो त्यांना. किंवा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही बघितलं तर प्रत्येकाचं डेफिनेशन आनंदाचं वेगळं आहे, त्यामुळे त्याप्रमाणे ते शोध घ्यायचा प्रयत्न करतात आनंदाचा. इकडेच कृष्ण त्याला संस्पर्श जा भोगा असं म्हणतो. जेव्हा पण तुम्हाला कळतं की तुम्ही भौतिक गोष्टीमधनं आनंद मिळवायचा प्रयत्न करताय त्यावेळी तुम्हाला फक्त त्यातनं दुःखच मिळतं, भलेही त्या पर्टिक्युलर वेळेला तुम्हाला टेम्पररी आनंद मिळतो त्यावेळी. त्यामुळे संवेदना आपली जतन म्हणजे विकसित होत नाही, म्हणजे आध्यात्मिक संवेदना अशा आनंदातनं आपल्याला हा टेम्पररी आनंदच असतो, त्यांनी कधीही पूर्णपणे समाधान आपल्याला मिळत नाही. प्रल्हाद महाराजांनी जेव्हा नरसिंहदेवांच्या म्हणजे अवतार होण्याआधी जेव्हा तो आपल्या सवंगड्यांना किंवा ते षंड आणि अमर्क नावाचे दोन त्याचे गुरु होते, भौतिक गुरु, तर त्यांना जेव्हा तो उपदेश करत होता त्यावेळी त्यांनी सांगितले मधु लवैही असा हा शब्दाचा वापर केलाय त्यांनी. मधु म्हणजे आपलं मध जे असतं ते, लवई म्हणजे एक थेंब. तर बोलले की हा फक्त एक थेंबाचा मधु जो मध आहे त्यातनं जे किती गोडपणाचं सुख मिळू शकतं ना, भौतिक आनंद फक्त एक मधाच्या थेंबासारखा आहे तो म्हणून. गंमत काय होते की ज्ञान नसल्यामुळे हे सुख खरं सुख नाहीये हे कळतच नाही, आणि त्यामुळे ह्या सुखाच्या मागेच कॉन्स्टंटली लोक राहतात, त्यांना तिकडेच म्हणजे भरकटत राहतात ते. हरे कृष्ण. तर मी आता इथे स्टॉप करतो मी. आणि सीमा माताजी तुम्हाला काय प्रश्न असेल तर विचारा. हा प्रभूजी, म्हणजे हा श्लोक चालू असताना माझ्या मनात एक प्रश्न आला की एक वेळ अशी येईल की जे सगळे आत्म्यावर केंद्रित करून भगवान प्राप्ती झालेली असेल त्यांना. दॅट इज हाऊ आय वॉज थिंकिंग वेन तुम्ही हे सगळं सांगत होतात. तर मग म्हणजे ब्रह्मदेवांनी हे सगळी दुनिया वगैरे क्रिएट केलीच का, असं माझ्या मनात प्रश्न यायला लागला प्रभूजी. कारण ऍट द एंड एनिवे आपल्याला, म्हणजे आय एम सॉरी मला असं नीट सांगता नाही येते, पण माझ्या मनात असं यायला लागलं की सुरुवातीपासून आपला जो आत्मा असेल तो म्हणजे थोडस स्लाइट आपण हे थोडस पूर्वी बोललेलं आहे, कृष्णाचाच अंश असतो वगैरे. पण म्हणजे आपण आय डोंट नो, म्हणजे मला हे म्हणायचं की मग हे जगच का निर्माण झालं, हा हा प्रश्न मला येतोय प्रभूजी. अतिशय सुंदर प्रश्न आहे.
आणि मी याचं उत्तर देऊ शकतो मी, पण ते खूप मोठं आहे, हे असं 2 सेकंदात सांगता येण्यासारखं नाहीये. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर भागवतम मध्ये अतिशय डिटेलमध्ये दिलेलं आहे. ओके, पण ह्याचं उत्तर कृष्ण म्हणजे 8व्या अध्यायाच्या 18व्या 19व्या 20व्या श्लोकामध्ये थोडंसं सांगतो. 9व्या अध्यायाच्या 6व्या 7व्या 8व्या 9व्या श्लोकामध्ये सुद्धा सांगतो थोडंसं. तर ऑब्जेक्टिव्ह एवढाच आहे की आपण आत्मा आहोत, आपलं मूळ स्वरूप आहे, कृष्णाचा दास आहे आणि कृष्णाची सेवा करण्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो आपल्याला. पण जेव्हा आपण हे विसरून जातो आणि आपल्याला भौतिक गोष्टींमधनं आपल्याला आनंद आपल्याला मिळवायचा आपण प्रयत्न करतो, त्यावेळी मग कृष्ण आपल्याला बोलतो, ठीक आहे, तुम्हाला माझी नाही सेवा करायची, तुम्हाला भौतिक जगाचा आनंद घ्यायचा आहे, तुम्ही भौतिक जगात जा. म्हणून आपण भौतिक जगात आलेलो आहोत. आणि मग त्याच्याकरता म्हणजे भौतिक जगात आणण्याकरता म्हणून ब्रह्माने ही सगळी निर्मिती केली आहे. ब्रह्माची निर्मिती करतो त्याला विसर्ग म्हणतात. सर्ग म्हणत नाही. सर्ग म्हणजे क्रिएशन आणि सब क्रिएशन, उपसर्ग म्हणजे एक क्रिएशन केल्यावरती त्याचं सब डिव्हिजन असेल तर ते क्रिएशन ब्रह्म करतो. आधीचे जे क्रिएशन जे आहे ते महाविष्णू म्हणजे कारणोदक्षाई विष्णू करतो. तर ब्रह्माने हे जी केलेली आहे निर्मिती, ही फक्त आपल्याला इकडे येऊन टेम्पररी आनंद का नकोय, आपल्याला का नसला पाहिजे, हा एक्सपिरियन्स मिळण्याकरता केलेला आहे. आणि ते झाल्यानंतर आपल्याला अक्कल आल्यानंतर मग आपण इकडनं परत जाऊ शकतो आपण. तर हे सगळी निर्मिती का केली, त्याचं संक्षिप्त रूपात उत्तर हे आहे की आपल्याला अक्कल यावी की भौतिक जग हे कृष्णाच्या पासून आपल्याला लांब ठेवतंय. त्यामुळे इकडे राहून आनंद मिळवायचा प्रयत्न करायच्या ऐवजी, आणि तो पण टेम्पररी आनंद, इट इज बेटर आपण कृष्णाकडे जाऊन त्याची सेवा करण्यामध्ये आपण आपला आनंद, खरा जो आनंद आहे तो मिळवावा आपण. हा अतिशय डीप टॉपिक आहे माधवजी. इतकं असं पटकन असं उत्तर देता येणं नाही, नाही, ठीक आहे प्रभूजी. समजण्याच्या पलीकडे आहे. नाही, ठीक आहे पण प्रभूजी. हा आपण बोलणार, आपण जर तिकडे 8व्या अध्यायात पण बोलू, 9व्या अध्यायात पण थोडं बोलू. आणि कृष्णाची जर कृपा असेल तर भगवद्गीता संपल्यानंतर आपण भागवतम पण सुरू करू आणि त्यावेळी पण आपण बोलू त्याबद्दल. शुअर प्रभू. हरे कृष्णा. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna.